बदलापुरातील पुन्हा एका खासगी शाळेत विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाळेतील शिक्षकच विद्यार्थिनीचा 3 वर्षांपासून विनयभंग करत होता अशी तक्रार पोलिसात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलंय। ही विद्यार्थिनी इयत्ता 7वीत शिकत होती। आरोपी शिक्षक तिच्याकडे वारंवार तिच्या आईबद्दल अश्लील टिप्पणी करत होता। त्यामुळे ही मुलगी प्रचंड मानसिक तणावाखाली होती। घरी आल्यानंतर ती आजारी पडली। तिच्या आईनं तिला रुग्णालयात नेलं। मुलीच्या आईनं या संदर्भातली माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली। त्यामुळे ही विद्यार्थिनी शाळेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पीडितेच्या आईनं शाळा प्रशासनाला याबाबत जाब विचारला। तसंच बदलापूर पश्चिम पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतला असून बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। बदलापुरात शाळेत विद्यार्थिनीसोबत पुन्हा घडलेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जातोय। आता या शिक्षकानं आणखी काही विद्यार्थिनींसोबत असा प्रकार केलाय का याचा देखील पोलीस तपास करतायत। आज दुपारी 7वीत शिकणारी एक मुलगी तिच्या आईसह पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिला शिकवणारा एक शिक्षकाने तिला अश्लील शेरेबाजी करून अश्लील भाषेत तिला बोलला, तिच्या आईबद्दल बोलला आणि मुलीला बोलला। त्यामुळे त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोक्सोनुसार आपण त्याच्यात कलम लावत आहोत। बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीत बेलवलीच्या एका शाळेमध्ये सदरची घटना घडलेली आहे। संबंधित जो शिक्षक आहे त्या शिक्षकाला आपण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई चालू आहे। ही मुलगी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे। इयत्ता 7वीमध्ये ती मुलगी शिकत आहे। ह्या मुलगीला तिचा शिक्षक हा तिला 3 वर्षापासून छेडछाड प्रकरण करत आहे। काल अत्यंत शेवट झाली गोष्ट, शिक्षकाने त्या मुलीला असं बोलले की तुझी आई साडीवरती किती हॉट दिसते आणि तुझ्या आईबद्दल जर माझं लग्न झालं असतं तर तुला मी माझ्यासारखं अनेक क्षेत्रामध्ये पुढे घेऊन गेलो असतो आणि माझं तुझ्या आईसारख्या महिलेवरती अनेक महिलांवरती प्रेम आहे असं तो बोलत होता। आणि विशेष म्हणजे त्या शिक्षकाचे 2 लग्न झाले असून त्याच्याकडे एकही बायको त्याच्यासोबत राहत नाही आहे। आत्ता आम्ही बदलापूर गावात पोलीस स्टेशनला आलेलो आहे। त्या शिक्षकांना, त्या शाळेच्या प्रिन्सिपलांना घेऊन त्या मुलीला घेऊन आलेलो आहे। ती मुलीची परिस्थिती अगदी गंभीर झालेली आहे आणि त्या मुलीनं तिच्या आई वडिलांबद्दल जे बोललेले वाक्य आहे ते तिनं अंतर्मनाला लावून तिची परिस्थिती नाजूक झालेली आहे। हे सर्व प्रकरण माझ्या पक्षाच्या ऑफिसमध्ये येऊन त्या मुलीच्या त्यांच्या नातेवाईकांनी माझ्याशी संपर्क साधून माझ्याशी साधलं आणि त्या मुलीची पण शिक्षक लोक छेड वगैरे काढतात। स्वतः मी आता शाळेमध्ये गेल्यानंतर त्या प्रिन्सिपल स्वतः मला बोलल्या की ही मुलगी त्या सराच्या आजूबाजूती फिरते। म्हणजे हे स्टेटमेंट दिसतं का, योग्य आहे का प्रिन्सिपलांचं? डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा। यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।